नमस्कार, आपण पाहत आहे मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पुरस्कृत उमेदवारी लीनाताई पार्टे यांना जाहीर झालेली आहे. ते आज आपल्या सोबत आहेत. ताई, स्वागत आहे आपलं. नमस्कार. प्राथमिक आपली माहिती द्या. आपली माझं नाव सौ लीना विशाल पार्टे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून मी जाहीर झालेली आहे आणि 2025 ही निवडणूक मी आता लढवत आहे. नारळ या चिन्हापुढील बटन दाबून तुम्ही सर्वांनी मला बहुमताने विजयी करा ही आग्रहाची विनंती आहे. ताई, तुम्ही आज नगरसेवक पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक 3 मधून. हो, बरोबर. आणि मला एक सांगा की आज नगरसेवक आपण होणार आहात, तर आपलं विजन काय असणार आहे पुढे? आतापर्यंत मी आता अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून 15 वर्ष या गावात काम करत आहे. आता अंगणवाडी म्हटल्यावर लहान मुलांचा प्रश्न येणार, घरोघरी महिलांचा प्रश्न येणार, गर्भवती महिलांचा प्रश्न असतो, स्तनदा मातेचा प्रश्न असतो, 0 ते 6 महिने मुलांचा प्रश्न असतो, 3 ते 6 मुलांचा प्रश्न आमच्यापर्यंत इतक्या आहेत. त्या आम्ही सगळ्या सुविधा जेवढ्या अंगणवाडीच्या येतात आमच्या, त्या आम्ही सगळ्या प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवत आलेलो आहोत आतापर्यंत आणि ह्यापुढेही पोहोचवणार आहोत. आता हे लाडकी बहीण योजना निघाली, त्या पण आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊन सगळ्यांचं केवायसी करून आतापर्यंत सगळं पूर्ण केलेलं आहे. जशा सगळ्या सुविधा शासनाच्या निघतील तेवढ्या आम्ही सगळ्यांच्या घरपोच करणार आहोत. आणि आता झाले उभं राहायचं तर ते मी आता सगळं मला आवड आहे मेन मुख्य त्या गोष्टीची. तर असं वाटतं की सगळ्या ज्या जेवढ्या सुविधा आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवाव्यात आणि आपण जेवढा गावाचा विकास करता येईल तेवढा सगळ्या पद्धतीने करून हे करावा. तुम्ही अंगणवाडी का सेविका म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत. हो, बरोबर. तर तुम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये पण तुम्ही राजकारणासोबत तुम्ही समाजकार्य देखील केलेलं आहे. ठीक आहे. आपल्या प्रभागामध्ये आपण असं काय करू इच्छिता की जेणेकरून आजही काही प्रभागामध्ये सेवा सुविधांचा अभाव असतो. प्रत्येक जण सांगतात की मी प्रभागामध्ये अशा प्रकारची उपाययोजना राबवणार आहे, नगरसेवक झाल्यानंतर असं मी नाही का कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मी करणार आहे. त्याबद्दल काय सांगा? वलवंत तलाव झालं. त्या वलवंत तलावाजवळ मला जॉगिंग ट्रॅकची सुविधा करायची इच्छा आहे. लहान मुलांसाठी गार्डन ते खराब झालेले, त्यांची नीट व्यवस्थित योजना करून त्यांना नीट सुरळीत चांगले उपक्रम तिथे होतील त्याची मला एक हे करायचंय. परत पांगोळी गाव झालं. पांगोळी गावातील रस्ते, स्मशानभूमी यांचं मला नियोजन करून ते मार्गी लावायचंय. लहान मुलांसाठी क्रीडांगण, मुलांसाठी मोठ्या व्यायामशाळा याकडे मला त्यांचं लक्ष करायचंय. महिलांच्या बाबतीत आपण सांगितलं. महिलांच्या बाबतीत झालं तर त्यांना मी बचत गटामार्फत जेवढ्या काही सुविधा असतील त्या करणारे, शासनाकडनं ज्या सुविधा येतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणारे, घरी बसलेल्या महिलांना उद्योग पाहिजे ते आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवता येतील, कुठल्या मार्गी कुठला त्यांना काम भेटेल, ज्या गरजू आहेत त्यांना कामाची गरज आहे ते आपण त्यांच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचवत जाऊ. या व्यतिरिक्त अजून आपलं जेवढे माझ्याकडे जे काही येतील कार्यक्रम किंवा नियोजन काय येतील ते मी सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवणार. आता तुम्ही जेव्हा काम करत असताना एक अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे, तुम्हाला अशा कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागलेले की हे प्रश्न तातडीने सोडवणं गरजेचं आहे म्हणून? तसं आता महिलांचे भरपूर प्रश्न असतात, तसं खूप आहेत. आता महिलांचं पण आता अंगणवाड्यांमध्ये पण भरपूर लोकांच्या समस्या होत्या. त्यावेळी पण आम्ही सगळ्या एकजुटीने कामं करून तेवढ्या सगळ्या आम्ही केलेल्या आहेत. एक युनियन असते आमची त्यावेळेला, ते आम्ही युनियनच्या माध्यमातून करतो. तसंच जेवढ्या काय असतील महिला गटाला झाली म्हटली आपल्या वलवणगावची ती आम्ही सुशोभित करायचं काम करू. असं सांडपाणी हे ते सगळं वाहत आहे, जेवढ्या आम्हाला काय करता येईल तेवढं आम्ही नक्कीच करणार. तुमची ही निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ? हो, पहिलीच वेळ. काय सांगा तुम्ही मतदार बंधूंना काय सांगा? मी सगळ्यांना एवढीच इच्छा आहे माझी की तुम्ही नारळ या चिन्हापुढील बटन दाबून मला बहुमताने विजयी करा आणि आपल्या गावात एक नवीन चांगला नगरसेविका म्हणून मला विजयी करा. तर आपण पाहिलं की लीनाताई पार्टे या गेल्या 15 वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून ते काम करतात. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यांनी त्या घरोघरी पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे. त्याच माध्यमातून त्यांना महिलांचं सक्षमीकरणासाठी देखील त्यांची खूप मनापासून तळमळ व धडपड चालू आहे. आपल्या प्रभागातील रस्त्याचे प्रश्न असतील, स्मशानभूमीचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या शैक्षणिक बाबतीत प्रश्न असेल ते सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहे. ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुर्तास आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.